लोकसभेतील चर्चेच्या वेळीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 खासदार अनुपस्थित. खासदार अमोल कोल्हे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे गैरहजर. जेपीसीच्या काही बैठकांनाही सुरेश म्हात्रे गैरहजर. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही वक्फ सुधारणा कायदा विधेयक मंजूर. आता स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर. राज्यसभेमध्ये वक्फ विधेयकाच्या बाजूने 128 मतं आणि विरोधात 95 मतं. लोकसभेनंतर राज्यसभेतही विधेयक मंजूर. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मुस्लिम नेत्यांची वैचारिक अडचण. खासदार सुनील तटकरेंनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यामुळे अडचण. पक्षातील अल्पसंख्याक विभाग तसंच इतर मुस्लिम नेते अजित पवारांची भेट घेणार. पंतप्रधान मोदींकडून विधेयक संमत झाल्यामुळे समाधान व्यक्त. वक्फ सुधारणा विधेयक मंजुरी हा सामाजिक आर्थिक न्याय, सर्वसमावेशी विकासातील महत्त्वाचा क्षण. मोदींची एक्सपोस्ट. मणिपुरामध्ये राष्ट्रपती राजवटीच्या अनुमोदनासाठी पार पडलं मतदान. त्यानंतर मंजुरी. पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होतं राज्यसभेचं कामकाज. ठाकरेंची शिवसेना राज्यातल्या 4 महानगरपालिकांवरती विशेष लक्ष ठेवणार. मुंबई, पुणे, नाशिक आणि संभाजीनगर या महानगरपालिकेच्या प्रशासकांच्या कारभारावरती असणार नजर. कारभारावर लक्ष ठेवण्याची उपनेत्यांवर जबाबदारी. पुण्यातील घटनेवरती खासदार अमोल कोल्हेंकडून संताप व्यक्त. अक्षरशः लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी घटना. संबंधितांवरती कारवाई करण्याची कोल्हेंची मागणी. सत्ताधाऱ्यांच्या राजाश्रयाशिवाय रुग्णालय प्रशासनामध्ये एवढा उद्दामपणा येणं अशक्य. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची टीका. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. सचिन खरातांची मागणी. आणि पीडित कुटुंबाला 10 कोटींची मदत राज्य सरकारने जाहीर करावी, खरातांचं आवाहन. प्रशांत कोरटकरची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव. कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने फेटाळला होता जामीन अर्ज. कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होण्याची शक्यता. आपल्याबाबत बीडसारखा प्रकार करण्याचा कट होतोय. मंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक दावा. आधीच माहिती पुरावे मिळाल्यामुळे यातून वाचलो. कट रस्तानाची ऑडिओ क्लिपही आपल्याकडे आहे. गोरेंची माहिती. आपल्याबाबत कितीही षडयंत्र रचली गेली तरी फडणवीसांचा आधुनिक अभिमन्यू चक्रव्यूह भेदणार. मंत्री जयकुमार गोरेंचा विरोधकांना इशारा. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट. शेलार चंद्रपूर दौऱ्यावरती असताना वडेट्टीवारांनी भेट घेतली. यावेळी शेलार, वडेट्टीवार आणि भाजप आमदार बंटी भांगडियांचा एकत्र प्रवास. माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी सांगोल्यातील भर सभेत स्वतःला चापट मारली. ज्यांनी सांगोल्याचं पाणी अडवलं त्याला खासदार म्हणून पाठवलं असतं म्हणत मारली स्वतःला चापट. गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपतीपदावरनं तिढा. डॉक्टर संजीव सन्याल यांना हटवल्याच्या पत्रामुळे विसंवाद. कुलपतींना निश्चित कालावधीत पदावरनं दूर करता येत नाही. प्रभारी कुलगुरूंचं भारत सेवक समाज अध्यक्षांना पत्र. राज्याचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल. सध्या ते आयसीयूत आणि प्रकृती स्थिर. न्यू इंडिया बँकेतील 122 कोटींचं घोटाळा प्रकरण. बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि गौरी भानू फरार घोषित. या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपी अटकेत. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी 5 आरोपींच्या मालमत्तेवरती जप्तीची कारवाई. 5 आरोपींच्या 167 कोटी रुपयांच्या 21 मालमत्ता जप्त करण्यासाठी दंडाधिकारी न्यायालयाची परवानगी. गेल्या 2 दिवसात ढगाळ वातावरणामुळे मुंबईचं कमाल तापमान कमी झालं आणि मुंबईकरांची उन्हाच्या चटक्यातनं तात्पुरती सुटका होणार. सोलापुरातल्या माळशिरसमध्ये पुढच्या 1 ते 1.5 वर्षात कायमस्वरूपी शेती आणि पिण्यासाठी पाणी येईल. पालकमंत्री जयकुमार गोरेंचं आश्वासन. सध्या 4 गावातल्या 9,635 पशुधनांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. वादळी पावसामुळे पुण्यात 12 ठिकाणी झाड पडलं. हडपसर परिसरामध्ये सर्वाधिक 5 ठिकाणी झाड पडल्याची नोंद. सुदैवाने जीवितहानी टळली. हिंगोलीत अवकाळी आणि पपई बागांना फटका. वसमत तालुक्यातल्या एका शेतकऱ्याची 5 एकरावरच्या पपईची बाग भुईसपाट. प्रशासनाकडनं मदतीची मागणी. रमजान महिना संपताच केळी क्विंटल मागे 800 रुपयांनी पडली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये केळीचे दर 2,000वरनं 1,200 रुपये क्विंटलवरती आणि त्यामुळे केळी उत्पादकांना फटका.
ठाण्यातल्या घोडबंदर रोड परिसरामध्ये वाहतूक पोलिसांना मारहाण. हेल्मेट कारवाईसाठी प्रवाशाला अडवल्यानंतर वाहतूक पोलिसांसोबत झटापट आणि वाहतूक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण. सीआयएसएफ जवानाच्या गाडीची रिक्षाला धडक. मुंबईचा वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना. अपघातामध्ये महिलेचा जागेवरच मृत्यू तर रिक्षाचालक आणि मृत महिलेच्या 2 मुली गंभीर जखमी. जवान दारूच्या नशेत असल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये निष्पन्न. HSRPच्या ऑनलाईन नोंदणी करताना अनेकांची फसवणूक. बनावट वेबसाईटद्वारे ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांची फसवणूक. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रारी. नांदेड जिल्ह्यामध्ये भीषण अपघात. ट्रॅक्टर विहिरीत कोसळून 5 जण अडकले. नांदेडजवळच्या आलेगाव शिवारामध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आणि हळद काढणीसाठी येत असताना अपघात झाला. मुलीची छेड काढणाऱ्या कोल्हापूर पोलिसावरती गुन्हा दाखल. खासगी रुग्णालयाच्या ICUमध्ये प्रकार घडला आणि चेतन घाटगे असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. सोलापूरमध्ये बनावट ॲप तयार करून एका इंजिनियरची 42,10,000ची फसवणूक. पैसे दुप्पट करण्याच्या हव्यासाला बळी पडला. मात्र पोलिसांच्या कौशल्याने गुंतवलेल्या पैशांपैकी 41,10,000 रुपये परत मिळाले. अभिनेता सागर कारंडेची सायबर भामट्यांकडनं तब्बल 61 लाखांची फसवणूक. इंस्टाग्रामवरच्या पोस्टला लाईक करून 150 रुपये मिळवा या प्रलोभनाला सागर बळी पडला. भंडाऱ्यामध्ये मध्य प्रदेशातनं आणलेला 3.5 लाखांचा सुगंधी तंबाखू आणि गुटखा नष्ट. सिहोरा पोलिसांची कारवाई. गतिमंत मुलांच्या संगोपनासाठी राज्य सरकारकडनं सुरू करण्यात येणार 94 बालगृह. अद्याप कागदावरच बालगृह सुरू करण्याबाबत सरकार निष्क्रिय असल्याचं निदर्शनास येताच हायकोर्टाने सरकारला खडसावलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.